मित्रांनो, भाजपने आता त्यांच्या पक्षघटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकायला हवा. कारण त्यांची सगळी मतं हे एका धर्माला टार्गेट करून मागितली जातात आणि एका धर्मासाठीच ते पक्ष चालवतात. RSSच्या शाखांमधून ज्या सूचना त्यांना येतात त्या सूचनेचं ते व्यवस्थित पालन करतात. आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी संविधान प्रतीचे, संविधान पुस्तिकेचे पाया पडत लोकांना सांगतात की आम्ही संविधान वाचवणारी माणसं आहोत वगैरे वगैरे. आणि त्यांचीच नेतं पराभवाची कारणं शोधत असताना आता फडणवीस, शेलार, बावनकुळे सगळेच भाजपचे नेते ते धडधडीत म्हणतात आपला पराभव फक्त 1-2-3% पराभव झालेला आहे. आणि हे 3% मतदान जे आहे ते विशिष्ट धर्माचे आहेत, विशिष्ट समाजाचे आहेत. धडधडीतपणे सांगतात की ही मुस्लिम मतं आपल्याला पडली नाहीत आणि आपले मतदार कधी कमी झाले नाहीत. मान्य कमी झाले नाहीत, पण तो मतदार तुमच्यापासून लांब का गेला याचं कारण तुम्ही शोधलंय का? ज्याप्रमाणे तुम्ही मेजॉरिटीला टार्गेट करताय तसंच त्यांना हीन वागणूक देतायत म्हणून तो तुमच्या जवळ येत नाही.